पालक पनीर तर तुम्ही बनवतच असाल, पण आज मी तुम्हाला अगदी पालक पनीरसारखंच पालक बटाटा बनवून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यात अगोदर इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पालक साफ करून ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून त्याला चांगले 2 उकळे काढून घ्यायच्या. तर पालक उकळून घेतल्यामुळं ते पालकचा तुरटपणा कमी होतो आणि भाजी एकदम छान लागते. तर जास्तही शिजवायचं नाही, थोडंसं 1-2 उकळ्या काढून आपली पालक शिजवून घ्यायची आणि त्याला काढून थोडंसं थंड करायला ठेवायचं. तर इथे मी वाटून घेते. त्यामध्ये इथे 3-4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि 1 मोठ्या साईजचं टमाटर. तर मी सगळं एकत्र वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच भांड्यामध्ये हे पालकसुद्धा वाटून घेणार आहोत. तर इथं पालकमध्येच मी 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि तेही एकत्र करून आपण त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आणि आता इथे मी 2 मोठे साईजचे बटाटे एकदम पनीरसारखे चौकोन आकाराचे कापून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला थोडंसं तेल टाकून पनीर कसं तळून घेतो त्याचप्रमाणे आपण हे बटाटेसुद्धा तळून घ्यायचे आहेत. म्हणजे थोडंसं अर्ध कच्चा आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता तर बटाट्याला कलर किती छान आलेला आहे आणि ती अगदी पनीरसारखीच दिसत आहेत. आणि आता हेच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचा, 1 इंच दालचिनी आणि 2 तमालपत्र. आता ते मी वाटून घेतलेलं वाटण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याला चांगलं मिक्स करायचं. चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे किचन किंग मसाला. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट टाकलं तरी चालेल. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. तर तुम्हाला भाजी किती बनवायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आणि आता आपला बटाटा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आता याला चांगलं मिक्स करून 5 ते 7 मिनटं मग आपण ही भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकलेली आहे आणि 1-2 चमचे दुधावरची साय. तर साईमुळं आपलं भाजीला खूप छान चव येते. आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकदा करून तर बघा. अशा पद्धतीने भाजी जर तुम्ही एकदा बनवली तर पालक पनीर बनवण्याऐवजी तुम्ही नेहमीच असं पालक बटाटा बनवाल तर तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीसोबत ही भाजी खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागते. तर नक्की एकदा करून बघा. कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. आणि असंच आपल्या घरातल्या साहित्यामध्ये आणि छोट्या छोट्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.